मंडळी, हा फोटो तुम्ही अनेकदा सोशल मीडियावर नक्कीच बघितला असेल। यांचे नाव आहे श्रीकांत बोल्ला। पण याच मुलाचा जन्म झाल्यानंतर तो अंध आहे म्हणून याला मारून टाकण्याचा सल्ला श्रीकांतच्या आईवडिलांना अनेकांनी दिला होता। पण आपल्या अंधत्वावर मात करत 1200 कोटींची कंपनी स्थापन केली। तर या श्रीकांत यांची खरी स्टोरी काय आहे ते आधी वेद.com ला फॉलो नक्की करा। श्रीकांत बोल्ला यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील सीतारामपुरम या लहान गावातील शेतकरी कुटुंबात झाला होता। लहानपणापासून शिक्षणाची खूप आवड होती, पण शाळेतही अंध म्हणून शेवटच्या बाकावर बसवलं जायचं। त्यांनी हार न मानता मन लावून अभ्यास केला। परिणामी त्यांना इयत्ता 10वी मध्ये 96% गुण मिळाले। पण अंध असल्यानं अनेक शैक्षणिक संस्थांकडून विज्ञान शाखेत प्रवेश देण्यास नकार दिला। शेवटी जिद्दीला पेटलेल्या श्रीकांत आणि त्याच्या आईवडिलांनी उच्च न्यायालयात सरकारविरोधात खटला दाखल केला। त्यानंतर विज्ञान शाखेतून 12वी मध्ये 98% मार्क्स मिळवले। पुढे IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अप्लाय केला, पण भारतातून कुठेही प्रवेश भेटला नाही। त्यानंतर अमेरिकेत सर्वोच्च कॉलेजपैकी एक असलेल्या MIT मध्ये अर्ज केला आणि तिथे त्यांची निवड झाली, ज्यामुळे ते MIT मध्ये शिकणारे पहिले आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी बनले। शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना अमेरिकेतील अनेक कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर्स मिळू लागल्या। पण श्रीकांत यांनी अमेरिकेत काम करण्यासाठी नकार दिला, कारण त्यांना आपल्या देशासाठी आणि देशातील लोकांसाठी काहीतरी करायचं होतं। 2012 मध्ये श्रीकांत यांनी भारतात बोलट इंडस्ट्रीज नावाची इको फ्रेंडली ग्राहक खाद्य पॅकेजिंग कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला। भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी श्रीकांत यांच्या कंपनीत 1.3 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली। आता श्रीकांत यांची कंपनी वर्षाला सुमारे 150 कोटीची कमाई करते आहे। 2024 पर्यंत या कंपनीची आतापर्यंत उलाढाल 1200 कोटी पर्यंत आहे। तर मंडळी, श्रीकांत यांची कहाणी आपल्याला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा। तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका।